आता पाहूया दिवसभरातील मोठ्या टॉप 9 बातम्या। पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर आणि वडील दिलीप खेडकर फरार। खासगी कॅबमधून मनोरमा खेडकर पळून गेल्याची माहिती। पोलिसांकडून तपासात सहकार्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। पूजा खेडकरचे आई वडील फरार। पोलिसांकडून पूजा खेडकरच्या आई वडिलांचा शोध सुरू। पूजा खेडकरला पोलिसांकडून नोटीस। 2016 पासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी 254 जणांच्या आत्महत्या, 158 जणांच्या वारसांना 15 कोटी 80 लाखाची आर्थिक मदत। अद्यापही 96 वारसदार मदतीच्या प्रतीक्षेत। राहुल धोत्रे हत्याकांड प्रकरणी नाशिक भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसेला अटक। 22 ऑगस्टला धोत्रेवर प्राणघातक हल्ला झाला होता। 29 ऑगस्टला मृत्यू झाला। फरार निमसे स्वतःहून पोलिसात हजर झाल्याची माहिती। वक्फ कायद्यातील काही तरतुदींवर सुप्रीम कोर्टाची स्थगिती। बोर्डात 3 पेक्षा जास्त सदस्य गैरमुस्लिम नसावेत। वक्फ बोर्डाचा CEO मुस्लिम असायला हवा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश। भारतीय खेळाडूंनी हँडशेक न केल्यानं पाकिस्तानला मिरच्या झुमल्या। पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाकडून आंतरराष्ट्रीय मॅच डायरेक्टरची हकालपट्टी। मैदानावरची परिस्थिती हाताळण्यात अपयश आल्याचा ठपका ठेवत कारवाई। महादेवी हत्तीन पुन्हा नांदी मठात आणण्याच्या हालचालींना वेग। उद्या उच्चस्तरीय समितीकडे अर्ज दाखल करणार नांदी मठ, वनतारा आणि राज्य सरकारकडून एकत्रित अर्ज सादर करणार। उच्चस्तरीय समितीकडे जाण्याचा सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना। बंजारा समाज किंवा इतर समाज आदिवासींमध्ये येण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही येऊ देणार नाही। भाजपा आमदार संजय पुराम यांची भूमिका। धनंजय मुंडेंनी बंजारा समाजाला आदिवासीमध्ये समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी पत्र लिहिल्यानंतर पुराम आक्रमक। 60 कोटींच्या गुंतवणूक फसवणूक प्रकरणामध्ये राज कुंद्रांचा जबाब नोंदवला। मुंबई पोलीस राज कुंद्राला पुढच्या आठवड्यात समन्स पाठवणार असल्याची माहिती। शिल्पा शेट्टीलाही चौकशीला बोलवलं जाणार, सूत्रांची माहिती।